श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आज श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले। शेतकरी संघटनेचे नेते अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत बिऱ्हाड आंदोलन सुरू केलं। मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकताच आंदोलकांनी ठाण्यासमोरच ठिय्या देत चूल मांडून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। ही लढाई आकारी पडीक जमिनीच्या हक्कासाठी असून या जमिनी ब्रिटिश काळात धरण बांधकामासाठी संपादित करण्यात आल्या होत्या। मात्र स्वातंत्र्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळालेल्या नाहीत। गेल्या 1.5 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून संबंधित शेतकरी न्यायासाठी सतत पाठपुरावा करत आहेत। दरम्यान उच्च न्यायालयाने देखील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। तरीही प्रशासनाकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे। या आंदोलनामुळे श्रीरामपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस प्रशासनानं घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। असा हा लढा जवळपास 25 ते 30 वर्षापासूनचा आहे, परंतु निर्णायक परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय ज्यावेळेस झाला 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की 6 आठवड्याच्या आत कायदा दुरुस्त करून शेतकऱ्यांना जमिनी परत करा। त्याला आता जवळपास 1.5 वर्ष होत आलेलं आहे। त्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की या जमिनी शेतकऱ्यांना परत करायच्या आहे। कायद्यामध्ये थोडी अडचण असल्यामुळं त्याच्या संदर्भातला कायदा दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला। तो राज्यपाल महोदयांकडे गेला। साधारणतः 1 ते 1.25 वर्षापासून त्यांच्या कार्यालयात तो प्रलंबित आहे। असं असताना बाकी सगळ्या याच्यात रात्रीतून सह्या होतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विषय जिथं आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्याची जे काही पुढचं जगायचं आहे त्याला एक आधार मिळणार आहे, त्याला मात्र सही करायला जर प्रशासनाला वेळ मिळत नसेल तर मला वाटतं हे आंदोलन अशी होतच राहणार आहे। आणि आज आम्ही निर्णायक परिस्थितीमध्ये आहोत। आज आम्ही जवळपास तुम्ही बघताय 2-2.5 हजार शेतकरी इथं जमलेले आहेत। संध्याकाळपर्यंत ही संख्या अजून खूप वाढू शकते आणि इथंच मुक्काम करण्याचा आमचा निर्धार आहे। जोपर्यंत शासन काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही।